नमस्कार. आज आपण बोलणार आहोत नशिबाच्या दोन बाजूबद्दल, म्हणजे प्रतिका रावळ आणि दुसरी शेफाली वर्मा. बघा, नशीब कोणाला काय दाखवेल हे सांगता येत नाही. जवळजवळ 1 वर्षापासून शेफाली वर्मा ओडीआयचा स्क्वॉड सुद्धा नव्हती. वर्ल्ड कपच्या 15 मध्ये सुद्धा तिचे नाव नव्हते. तरी पण सेमीफायनलचे 2 दिवस अगोदर तिला कॉल जातो. ती सेमीफायनल खेळते सुद्धा, बट काही खास परफॉर्म करत नाही. पण प्रेस कॉन्फरन्स मध्ये ती सांगते की देवाने मला काहीतरी खास कामगिरी करण्यासाठी मला पाठवले आहे. बघा तिचा कॉन्फिडन्स किती हाय होता. वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये तिने वन्स इन अ लाईफ टाइम परफॉर्मन्स देऊन इंडियाला विनर बनवले. दुसरीकडे प्रतिका रावळ, जिने तिचे रक्ताचे पाणी गेले इंडियाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवण्यासाठी. इंडियासाठी सेकंड हायेस्ट रन स्कोरर म्हणून ठरली. इंडियासाठी 1 सेंचुरी मारली. पण एका इंजुरीमुळे तिला टीमच्या बाहेर जावे लागले. वर्ल्ड कप विनरच्या स्क्वॉड मध्ये तिचं नाव नसल्यामुळे तिला मेडलही मिळाले नाही. एवढे सगळे होऊन सुद्धा, इंडियासाठी 5-5 मॅचेस खेळून सुद्धा, सेकंड हायेस्ट स्कोरर असून सुद्धा शी इज नॉट अ वर्ल्ड कप विनर. चुकीच्या दोघीही नव्हत्या. दोघी त्यांच्या जागेवर बरोबर होत्या. पण ते म्हणतात ना, नशीब. एक शाहरुख खानचा डायलॉग आठवतो, किस्मत एक ऐसी कुत्ती चीज है जो कभी भी पलट सकती है. त्यामुळे आयुष्यात कधी होप सारू नका. कोणाच्या नशिबात काय लिहिलंय हे त्यालाच माहिती. थँक्यू.